समाजापासून कोसो दूर पोटाची खळगी भरण्यासाठी वेठबिगारीच्या दावणीला बांधलेली एक दुर्दैवी जमात म्हणजेच कातकरी आदिवासी. व्यसनाधीनता आणि दारिद्र्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या निसर्गाच्या सुपुत्रांचं नशीब बदलू शकतं असं कुणाला वाटलं होतं. पण कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात गेल्या 8 वर्षांपासून एक क्रांती घडते. युवा कार्यकर्ते उदय आईर यांनी सुरू केलेल्या निवासी वसतिगृहात या मुलांचं शिक्षण आणि संगोपन पूर्णपणे मोफत केलं जात आहे. आणि यासाठी वसतिगृहाच्या स्थापनेपासून मुलांसाठी चाललेल्या या कार्यात सिंहाचा वाटा उचलला मुंबईतील सावली चॅरिटेबल ट्रस्टने. पण खरं आव्हान तर पुढे होतं. या मुलांमध्ये टॅलेंट होतं, पण ना मैदान होतं, ना क्रीडा साहित्य, ना शूज होते, नाही योग्य कपडे. सावली ट्रस्टचे संस्थापक नाना देवदर यांनी ओळखलेलं हे आव्हान तरुण भारत दैनिकाचे संपादक आणि प्रसिद्ध माजी क्रीडा प्रशिक्षक शेखर सामंत यांनी उदयच्या मदतीने स्वीकारले. आणि यातूनच सुरू झालं मिशन स्पोर्ट्स, ज्यामध्ये मुलांसाठी वसतिगृहावरून थेट मैदानावर नेण्या आणण्यासाठी गाड्या, तसेच क्रीडा साहित्य, आहार आणि प्रशिक्षणाची देखील सोय झाली. आता मागील 3 महिन्यांपासून ही मुलं वेताळ बांबर्डे येथून ओरोस येथील मैदानावर पहाटे 6 वाजता येऊ लागली व इथे प्रसिद्ध माजी क्रीडा प्रशिक्षक शेखर सामंत स्वतः या मुलांना धावणे, लांब उडी, उंच उडी, हर्डल्स, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक या सर्व खेळांचे प्रशिक्षण देऊ लागले. ही मुलं आता केवळ सराव करत नव्हती, तर आपल्या आयुष्याची नवी शर्यत धावत होती. आणि मेहनतीचं फळ कसं असतं बघा. गेल्या 2 महिन्यात सिंधुदुर्ग जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील मॅरेथॉन स्पर्धा असतील, ॲथलेटिक्स किंवा मल्लखांब स्पर्धा, या मुलांनी चक्क 100 पेक्षा जास्त पदकं पटकावली आहेत. यात सर्वात जास्त सुवर्ण पदकांचा समावेश आहे. खेळामध्ये मिळणारे हे यश पाहून मुलांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असून येत्या 1-2 वर्षात ही मुले राज्यस्तरापर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको. या सगळ्यासाठी सावली चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.